साहेब काय सांगाल, पाठीमागच्या वर्षी देखील आपण जिल्हा परिषद लढवते, यावर्षी देखील पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार? योगायोगाने यावेळेस जनरल महिला आरक्षण पडलं आणि मग त्यामुळे मला मी उभा राहिले. काय सांगाल वहिनी साहेब, आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, नेमकं कुठून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कुठल्या पक्षात? उमेदवारी अर्ज शरदचंद्रजी पवार, विजयसिंह मोहिते पाटील, आदरणीय अजितदादा पवार आणि आपले लाडके खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आदेशानुसार तुतारी आणि घड्याळ हे 2 अर्ज भरले. आपण तसं भरलेला आहे म्हणताय, परंतु राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे आणि भाजपची युती झालेली आहे, त्यावर काय प्रतिक्रिया असणार? हे नेत्यांनाच माहिती आहे. आम्हाला जो आदेश आला त्याचं आम्ही पालन केलं. तुमच्यासमोर कुणाचं आव्हान असणार आहे, नेमकं काय सांगाल? 27 तारखेपर्यंत तर काही सांगता येणार नाही. याच्यामध्ये आपण पाहतोय की अनेक युत्याची सध्या चर्चा रखडलेली पाहायला मिळते. त्यामध्ये आपला देखील महत्त्वाचा एक उमेदवारी महत्त्वाची मानली जाते. आपण मोहिते समर्थक म्हणून ओळखले जातात. यामध्ये आमदार नारायणबा पाटील देखील आपल्याबरोबर असायचे, परंतु आता कुठेतरी युती फिसकटल्याची चर्चा सध्या होते, काय त्याबद्दल काय असणार आहे? नाही, फिसकटलेलं नाही आहे. नेते मंडळी योग्य तो निर्णय घेतील 27 तारखेपर्यंत. आमदार नारायणबा पाटील आपल्यासोबत असणार का? 27 तारखेला सगळं क्लिअर होईल. नेते मंडळींचा प्रश्न आहे. धन्यवाद. थँक्यू.